नमस्कार मित्रांनो, आपण पाहतो या मालिकेचा कालचा म्हणजेच 22 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात कालच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला असं बघायला मिळतं की अथर्व जे काही बोललेला असतो त्यामुळे मंजिरी उगाचच अनन्यासमोर नाटकं करत असते. म्हणत असते की अनन्या, मी इतकी वाईट आहे का गं? अथर्वला असं कसं वाटू शकतं की मी वेदाच्या खाण्यापिण्यामध्ये काहीतरी मिसळेल, त्या छोट्याशा निरागस जीवाला त्रास देईल. आणि त्यावेळी अनन्या तिची समजूत काढत म्हणते की आई, हे बघ, तू ना प्लीज वाईट वाटून घेऊ नको. मला माहिती आहे ना की दादाच्या मनात हे असं काहीही नसणार. हे सगळं त्या मीरा वहिनीचं डोकं आहे. अगं, तिनेच दादाच्या मनात हे असं काहीतरी भरवलं असणार. पण तुला माहिती आहे ना दादाचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. आणि मला असं वाटतं की कदाचित म्हणूनच दादाने माझ्यावर ही अशी जबाबदारी सोपवली असणार. आणि मी आता ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. वेदाला जे काही खायला प्यायला लागेल ते मी स्वतः बनवून चाखून मगच तिला देईल. पण ते ऐकून मंजिरी काळजीत पडते आणि म्हणू लागते की अनन्या, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का गं? आणि त्यावेळी अनन्या म्हणते की आई, असं काही नाहीये. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी हे जे काही करते ना ते तुझ्याचसाठी. आणि त्या दोघींचं हे बोलणं सुरू असतानाच त्या ठिकाणी येतो दामोदर. तो मंजिरीला हाक मारतो तर मंजिरी रागातच त्याला विचारते की काय काम आहे. आणि त्यावेळी तो तिला म्हणतो की वहिनी, मला तुमच्याशी बोलायचंय. ती रागातच विचारते की काय बोलायचंय, बोला पटकन. पण मग तो अनन्याकडे बघत म्हणतो की वहिनी, मला फक्त तुमच्याशीच बोलायचंय. आणि ते ऐकून मग अनन्या तेथून निघून जाते. आणि मग दामोदर मंजिरीकडे येतो. त्यानंतर मग दुसरा सीन आपल्याला असा पाहायला मिळतो की वेदा हॉलमध्ये काहीतरी काम करत बसलेली असते. तितक्यात तिथे मीरा येते. ती वेदाच्या जवळ जाते कारण तिला बघायचे असते की वेदाचं नेमकं काय सुरू आहे. पण तिकडे गेल्यानंतर मीराला मोठा धक्का बसतो. कारण ही वेदा मीराचे आणि अथर्वचे जे काही फोटोज असतात ते सगळे कात्रीने कापून टाकत असते. आणि ते पाहून मीराच्या डोळ्यात पाणी येतं. त्यानंतर तिचं लक्ष जातं वेदाच्या चित्रकलेच्या वहीकडे. आणि त्या वहीमध्ये वेदाने अंबिकाचं एक चित्र काढलेलं असतं. आणि त्यावर लिहिलेलं असतं की माय फादर किल माय मदर. आणि त्यामुळे मीराला खूप वाईट वाटतं. ती मनाशी म्हणू लागते की अथर्वनी हे सगळं बघता कामा नये, नाहीतर त्यांना खूप त्रास होईल. आणि मग ती वेदाची ती वही आणि ते फाडलेले फोटो हातात घेते. परंतु वेदा त्यामुळे खूप चिडते. ती रागातच मीराला विचारते की तू इथे काय करतेस आणि माझ्या गोष्टींना तुझी हात लावण्याची हिंमतच कशी काय झाली. आणि वेदाचं हे असं वागणं बोलणं पाहून मीराला धक्का बसतो. ती फक्त रडत वेदाकडे पाहत असते. वेदा म्हणत असते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, चल निघ इथून. तर मीरा म्हणते, वेदा बाळा, अशी का वागतेस तू? अगं, मी तुझी आई आहे. पण वेदा मोठ्याने ओरडून म्हणते की माझी आई फक्त अंबिका आई आहे. तू माझी कोणीही नाहीये. तुझ्यामुळे माझ्या बाबांनी माझ्या आईला मारून टाकलं. आय हेट यू. आणि वेदाचं हे असं बोलणं ऐकून मीराला धक्काच बसतो. वेदा तिला सांगत असते की निघ इथून, जा इथून. पण मीरा हालत नाही. त्यामुळे वेदा शेवटी चिडून तेथून निघून जाते. आणि मीरा मनाशी म्हणत असते की वेदा, याआधीसुद्धा मी तुला प्रेमाने जिंकून घेतलं होतं. आणि आता माझं आणि तुझ्या बाबांचं तुझ्यावरील प्रेमच तुला या सगळ्या संकटांमधून बाहेर काढेल. त्या मंजिरीची काळी सावली तुझ्यावरून दूर करेल. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की दामोदर मंजिरीला म्हणत असतो की वहिनी, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. आणि मग त्यानंतर तो त्याच्या हातावर असलेल्या नर्मदाला आणि त्या मायाला तिथेच बेडवर खाली उतरवतो. आणि त्या दोघींना या अशा छोट्या अवतारात पाहून मंजिरीलाही धक्का बसतो. ती आश्चर्याने त्या दोघींकडे बघत दामोदरला विचारते की हा सगळा काय प्रकार आहे? या दोघींची ही अशी अवस्था कशी काय झाली? तर दामोदर म्हणतो, मला नाही माहीत. मंजिरी म्हणते, तुम्हाला कसं माहीत नाही? तुम्हीच यांना माझ्याकडे घेऊन आलात ना? आणि त्यावेळी ही माया ओरडून सांगते की मॅडम, मी तुम्हाला सगळं काही सांगते. आणि मग ती जे काही घडलेलं असतं ते मंजिरीला सांगायला सुरुवात करते. पण मंजिरीला ते नीटसं कळत नाही. ही माया नेमकी कोणत्या मंदिराबद्दल बोलते, अशी कोणती जादू झाली की ज्याचा यांच्यावर हा असा परिणाम झाला, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात. तर नर्मदा म्हणत असते की मंजिरी, हे बघ, प्लीज आम्हाला पहिल्यासारखं कर. आम्ही तुझे उपकार कधीही विसरणार नाही. पण इकडे या मंजिरीच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच सुरू असतं. आणि मग ती मायाने सांगितल्या मंदिराकडे जायला निघते. पण दामोदर तिला थांबवतो आणि म्हणतो की वहिनी, प्लीज, आम्ही ना तुमच्याकडे खरंच खूप आशेने आलोय. या दोघींना पहिल्यासारखं करा.
मला जिकडे जायचं आहे ना तिकडे जा. आणि त्यामुळे नाईलाजाने मंजिरी तिच्या त्या कालमुखमणीच्या मदतीने मायाला आणि नर्मदाला पुन्हा पाहिल्यासारखं करते. त्या दोघीजणी त्यांच्या मूळ रूपात येतात. आनंदाने ओरडत नाचत मंजिरीचे आभार मानतात. मंजिरी मात्र काहीच बोलत नाही. ती पटकन घरातून बाहेर पडते. तर इकडे नर्मदा देवाचे आभार मानत असते आणि दामोदरला म्हणत असते की बरं झालं तुम्ही आम्हाला इकडे घेऊन आलात. मंजिरीने आम्हाला पाहिल्यासारखं केलं. आता ना मी तिचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. पण त्यावेळी मायाच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच सुरू असतं. ती या दोघांना सावध करत म्हणते की आपल्या घरात ना काहीतरी घडतंय. आपल्याला खरंच खूप सावध राहणं गरजेचं आहे, नाहीतर आपण आपला जीव गमावून बसू. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की वेदाचा राग दूर व्हावा, ती आनंदाने खेळावी नाचावी म्हणून अथर्वने आणि मीराने तिच्यासाठी मस्तपैकी डॉल हाऊस बनवलेलं असतं. आणि मग ते दोघे वेदाची वाट बघत एके ठिकाणी लपून बसतात. काही वेळाने वेदा बाहेर येते आणि जेव्हा ती ते डॉल हाऊस पाहते तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनाचा होतो. ती खूप खुश होते. अगदी प्रेमाने आनंदाने ते डॉल हाऊस पाहू लागते. पण तितक्यात तिचं लक्ष तिथेच लपून बसलेल्या अथर्वकडे आणि मीराकडे जातं आणि ती खूप चिडते. त्यातच तिला अंबिकाचं बोलणं आठवतं की मीरासाठी तुझ्या बाबांनी मला मारून टाकलं. खरं तर मंजिरीच्या काळ्या शक्तीमुळेच वेदाला हे असं वाटत असतं की जणू अंबिका आईनेच आपल्याला हे सर्व सांगितलंय. आणि म्हणूनच ती चिडून तेथून निघून जाते आणि मीरा अथर्वला त्यामुळे वाईट वाटतं. त्यानंतर मग पुढचा सीन मित्रांनो आपण असा पाहतो की मायाने ज्या मंदिराबद्दल सांगितलेले असते त्या मंदिराच्या बाहेर मंजिरी येऊन थांबते. ती आश्चर्याने त्या मंदिराकडे पाहत असते आणि मग ती एक एक पायरी चढत मंदिरात प्रवेश करते. आणि मग त्यानंतर ती थेट त्या ठिकाणी येते ज्या ठिकाणी शिळा असतात. आणि मग मंजिरीला त्यातील एक दगड ओळखीचा वाटतो. ती त्या दगडावर हात ठेवते आणि एक मंत्र म्हणायला सुरुवात करते. आणि त्यानंतर पुन्हा एकदा चमत्कार घडतो. त्या शिळेचे तुकडे होतात आणि त्यामधून रुद्रकेतू बाहेर येतात. आणि त्यांना पाहून मंजिरी मोठमोठ्याने हसू लागते. म्हणू लागते की रुद्रकेतू तू अजूनही जिवंत आहेस. मला वाटलं होतं की तू कधीच मेला असशील. आणि त्यावेळी ते रुद्रकेतू म्हणजेच रामपुरे घराण्याचे मूळ पुरुष म्हणतात की मंजिरी मी आजपर्यंत तुझीच वाट बघत जिवंत होतो. आणि ते ऐकून मंजिरी आश्चर्याने म्हणते काय माझी वाट? अरे तू त्या दोघींची वाट बघत होतास ना, खरं खरं सांग. आणि त्यावेळी रुद्रकेतू मुद्दाम असं म्हणतात की तुला जे समजायचंय ते समज, पण खरं तर मी वाट बघतोय ती तुझ्या मृत्यूची. आणि यावेळी तुझा मृत्यू निश्चित आहे, तो कोणीही थांबवू शकणार नाही. आणि ते ऐकून मंजिरी खूप चिडते. त्यातच रुद्रकेतू असं म्हणतात की त्या दोघी बहिणी इथे येतच असतील आणि जेव्हा त्या इकडे येतील ना तेव्हा मी त्यांना तुझ्या मृत्यूचं रहस्य सांगणार आहे, तुझ्या मृत्यूचा मार्ग सांगणार आहे. आणि ते ऐकून मंजिरी खुश होते, कारण तिला असं वाटतं की कदाचित मीरा आणि अंबिका इथपर्यंत आल्या असतील पण त्यांना हा रुद्रकेतू काही भेटला नसेल. आणि म्हणूनच तो आता असं म्हणतोय की त्या दोघीजणी इकडे येतच असतील. आणि मग ही चिटकीण ठरवते की याने आपल्या मृत्यूचं रहस्य त्या दोघींना सांगण्याच्या आधीच आपण याला मारून टाकायला हवं. आणि मग ती तिच्या शक्तीच्या साह्याने रुद्रकेतूवर हल्ला करते आणि त्यामुळे हे रुद्रकेतू खाली कोसळतात. मंजिरी त्यानंतर थेट एक दगड उचलते आणि त्यांच्या अंगावर टाकते आणि मग जागीच त्यांचा मृत्यू होतो. तर ही मंजिरी मोठमोठ्याने हसत ओरडत म्हणत असते की आता मी अमर झाली आहे. आता या मंजिरीच्या मृत्यूचं रहस्य कधीच कोणालाच माहीत पडणार नाही. आणि ती हसतच तेथून बाहेर पडते. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की अंबिका अजूनही घरी परत आलेली नसते आणि म्हणूनच मीरा थोडीशी काळजीत असते. ती अंबिकाची वाट बघत असते. आपली ताई कुठे गेली असेल असा तिला प्रश्न पडतो. आणि हे सगळं अथर्वच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा तो तिला विचारतो सुद्धा की काय झालंय, तू अस्वस्थ का दिसते. आणि तेव्हा मीराला एका क्षणासाठी असं वाटतं की अंबिका ताईबद्दल यांना सगळं काही सांगावं, पण मग ते विचार करते नाही, कदाचित ताईला हे आवडणार नाही, आत्ताच वेदाच्या बाबांना तिच्याबद्दल सांगायला नको. आणि ती विषय टाळते. दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मंजिरी खूपच खुश असते. तिला असं वाटत असतं की आपण रुद्रकेतूचा अंत केल्यामुळे आता आपल्या मृत्यूचं रहस्य मीराला आणि अंबिकाला कधीच समजणार नाही. त्या बाईला हे माहितीच नसतं की त्याने आधीच त्या दोघींना तिच्या मृत्यूचं रहस्य सांगून ठेवलं आहे. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अंबिका शिवनाथला शोधण्यासाठी ज्या ठिकाणी गेलेली असते त्या ठिकाणी तीच कैद होऊन पडते आणि इकडे मीरा मात्र त्यामुळे खूपच काळजीत असते. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय
काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.